नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, प्रजनन क्षमता ही निसर्गाने प्रत्येक सजीव सृष्टीला दिलेली एक अद्भुत देणगी आहे। ते एक निसर्गाचे वरदान आहे। मनुष्य असू दे, प्राणी असू दे किंवा वनस्पती असू दे, प्रजनन होणे, पुनरुत्पादन होणे हे पृथ्वी तलावरती आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि निसर्गाकडून मिळालेली ती एक खूप चांगली देणगी आहे। परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे ज्या वेळेला प्रजनन क्षमतेमध्ये किंवा प्रजननाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात त्यावेळेला वंध्यत्वासारख्या समस्येला सामोरे जावे लागते। बदललेली जीवनशैली, मानसिक ताणतणाव, हार्मोनल इम्बॅलन्स, व्यसनाधीनता यांसारख्या अनेक कारणामुळे वंध्यत्व हा आजार होऊ शकतो आणि म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत वंध्यत्व या विषयावर। प्रेक्षक हो, आपला आजचा विषय आहे स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदिक उपचार। विषय पुन्हा एकदा सांगते, स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदिक उपचार। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर विनेश नगरे सर। नमस्कार सर। नमस्कार। सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सरांचे या अगोदर भरपूर कार्यक्रम झालेलेच आहेत। सरांना तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखता सुद्धा, पण तरी सुद्धा सरांचा मी थोडक्यात परिचय करून देते। वैद्य विनेश चंद्रकांत नगरे सर हे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ असून आयुर्वेदात MS स्त्रीरोग तज्ञ ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतलेली आहे। सर माऊली विश्व आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक आहेत। सर गेली 27 वर्ष पुणे व मुंबई येथे सर पुणे व मुंबई येथे रुग्णांना सेवा प्रदान करत आहेत। अनियमित मासिक पाळी, PCOD, थायरॉइड, एंडोमेट्रियोसिस, ट्यूबल ब्लॉकेजेस, पुरुषांमधील शुक्राणूंच्या समस्या यासाठी आयुर्वेदातील वैशिष्ट्यपूर्ण उपचारावर ते सतत संशोधन करत असतात। प्रथमच IVF करायला सांगितलेल्या तसेच IVF करूनही यश न मिळालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी गर्भधारणेसाठी यशस्वी मार्गदर्शन केलेले आहे। वंध्यत्व उपचारासाठी आलेल्या रुग्णांना वेळ वाचावा म्हणून श्री माऊली विश्व आयुर्वेद हॉस्पिटल येथे डॉक्टरांची टीम वैद्य विनेश नगरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सतत कार्यरत असते। ऑनलाईन सल्ला देखील येथे उपलब्ध आहे। फक्त भारतातीलच नाही तर परदेशातील अनेक रुग्णांना त्यांनी वंध्यत्व उपचाराबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे। परदेशातील रुग्णांसाठी औषधांसाठी विशेष कुरिअर सेवा उपलब्ध आहे। मेडिकल इन्शुरन्ससह सर आयुर्वेद पंचकर्म उपचार श्री माहुली विश्व आयुर्वेद हॉस्पिटल येथे करत असतात। पुणे येथे सदाशिव पेठ, उंदरी, भोसरी आणि औंध येथे सरांना आपण डायरेक्ट भेटू शकता। मुंबई येथे दादर पश्चिमला तसेच नवी मुंबई येथे पनवेल, कामोठे व खारघर तसेच नागपूर येथे डॉक्टर नगरे यांना आपण प्रत्यक्ष भेटू शकता। सर फेसबुक, इंस्टाग्राम व यूट्यूबवर ही आपले लेख प्रकाशित करत असतात। प्रेक्षक हो, सरांच्या या अगोदरही सह्याद्री चॅनेलवर भरपूर कार्यक्रम झालेले आहेत। सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया आणि आजचा आपला विषय आहे स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेद चिकित्सा आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य विनेश नगरे सर। सर आपण बघतो हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वंध्यत्वाचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि बऱ्याच अगदी स्त्री असू दे पुरुष असू दे दोघांनाही वंध्यत्वाचा त्रास होऊ शकतो। तर वंध्यत्व म्हणजे नक्की काय आहे, त्याच्यासाठी नक्की काय कोणत्या गोष्टी कारणीभूत असू शकतात? बेसिकली आयुर्वेदाने याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळ्या प्रकारे ठेवलेला आहे। आयुर्वेद म्हणजे काय? आयुः वेदः, आयुष्याचं ज्ञान। बरोबर। आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्याकडे आयुर्वेद दृष्टिकोनाने पाहतं। त्यात वंध्यत्वाबद्दल पण एक वेगळा दृष्टिकोन दिलाय। तो काय दिलाय? त्यात म्हटलंय ऋतुक्षेत्रांबु बीजानाम सामग्र्यात अंकुरो यथा। म्हणजे अंकुर रुजला पाहिजे तुम्हाला गर्भाशयात तर काय लागतं? ऋतुक्षेत्र, अंबू आणि बीज 4 घटक लागतात। अगदीच। त्यातला ऋतू म्हणजे काय? ऋतू म्हणजे वयोः रात्रिभुक्तानाम तैन्तमत्याधिकाक्रमात। आता हे काय असतं? वय बाल असतो, आपण कुमार असतो, तरुण असतो, प्रौढ असतो आणि वृद्ध देखील असतो। बरोबर। अहोरात्र म्हणजे काय? तर दिवसाचे 3 प्रहर, रात्रीचे 3 प्रहर। भुक्त म्हणजे जेवणापूर्वी, जेवताना, जेवणानंतर। आता हा ऋतू म्हणजे काय? तर बदलणारं तापमान। ते कसं बदलतं? वातप्रधान, पित्तप्रधान, कफप्रधान। अगदीच।
वात कोरडा असतो, पित्त उष्ण असतं, कफ थंड असतो. आता या प्रकारे पुढे जाताना वात कोरडा पण हलका, कफ थंड आणि जड. आता ह्या तिघांचाही संबंध कसा येणार? अगदी छोटं उदाहरण देतो. स्त्रीचा आपण जर विचार केला तर ऋतू कसा बदलतो? लहानपणी मुलगी गोंडस दिसते, तरुणपणी ती ऊर्जा निर्माण होते, मग गर्भधारणाला उपयुक्त काळ असतो. त्या स्त्रीमध्ये आयुर्वेदाने म्हटलंय वृद्धा तत्परतो ज्ञेया सुरतोत्सव वर्जिता. वृद्धा कुणाला म्हणावं? जिची मासिक पाळी गेलेली आहे, बंद झालेली आहे. आणि मग वय वर्ष 25-26 ला जर पाळी गेली तर अचानक पाळी येत नाही, औषध घेतल्याशिवाय येत नाही, अशा स्त्रीला वृद्धा म्हणजे वृद्धा म्हणायचं नाही. ऍक्च्युली वृद्धाचा खरा अर्थ हे वातप्रधानता वाढली, कोरडेपणा वाढला, खूप कोरडेपणा आला, तो अवयव काम करत नाही, आणि मग अशा वेळेस तो ऋतू बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काम करावं लागतं जीवनशैलीवर. पुढचा फॅक्टर आहे क्षेत्र. क्षेत्र म्हणजे प्रजनन संस्था. पण त्यात स्त्री प्रजनन संस्था, योनी भाग, गर्भाशय, बीजांडकोश, बीजवाही नलिका, या सर्वांचं एक टीम आहे ना. योनी भागात स्पर्म एंटर होतो, गर्भाशयात जातो, तो बीजवाही नलिकेपर्यंत जातो, तिकडून ओव्हम किंवा स्त्री बीज येतं, मग ते जुळतं आणि मग गर्भधारणा होते. मग ते बीज पुरुषांचं कुठून येतं? तर पुरुष प्रजनन संस्थेतनं येतं, अंडकोशातनं येणार, एपिडेरममधून पुढे जाणार आणि व्हास डिफरन्स मधून पुढे येऊन ते बाहेर पडणार. आता या दोन्ही संस्था जर नीट असतील तरच त्याची निर्मिती बीजाची चांगली होते, वहन चांगलं होतं आणि ते जुळतं देखील. तिसरा फॅक्टर असतो अंबू. अंबू म्हणजे जलीय धातू, रस किंवा रक्त. बऱ्याचदा हार्मोन लेवल खूप महत्वाचे आहेत असं मॉडर्न सायन्स सांगतं. त्याच वेळेस रक्तातलं प्रमाण HBचं, B12चं, व्हिटॅमिन डीचं तुम्ही बघता खूप वेगवेगळे फॅक्टर आहेत. पण या फॅक्टर्सना आयुर्वेदाने अंबू या एका फॅक्टरमध्ये समग्र विचार करून एकत्र केलाय. आणि मग तो अंबू महत्वाचा त्या दृष्टीने विचार करायचा. आपण नेहमी म्हणतो प्रतिभाताई, चिंत्या नामच्या अतिचिंतनात, अतिचिंता केली की रसधातू कमी होतो. तात्पुरती भीती वाटली की तोंड कोरडं पडतं, सतत भीती वाटली की शरीर कोरडं पडतं. मग हा रसधातू तितकाच महत्वाचा. बरोबर. चौथा फॅक्टर असतो बीज, जो सगळ्यांनाच महत्वाचा वाटतो. खरं म्हणजे बीजावर जास्त भर दिला जातो, पुरुष बीज किंवा स्त्री बीज. आता ह्या बीजाला महत्व का? आपण सगळेजण एक म्हण नेहमी म्हणतो, शुद्ध बीज आपोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे नुसतंच रस नको आहे, रसरशीत, रसाळ, गोमटी दोन्ही शब्दांना महत्व आहे. शुद्ध बीज म्हटलेलं आहे म्हणजे ते नितळ पाण्यासारखं असलं पाहिजे. मग ह्या चारही फॅक्टर जेव्हा एकत्र येतात आणि त्यातले उपघटक जेव्हा चांगले असतात तेव्हा वंध्यत्वावर सहजपणे मात करता येते. पण ह्याला आयुर्वेदाने 4 घटकांमध्ये, मुख्य घटकांमध्ये विभागलेलं आहे. हे 4 घटक, त्याचे उपघटक लक्षात घेतले तर निश्चितपणे यशस्वी चिकित्सा करता येते. बरोबर. सर, तुम्ही आता हे स्त्रीच्या 4 घटकांबद्दल सांगितलेलं आहे. असंच पुरुषांमध्ये वंध्यत्व होण्यासाठी किंवा प्रजनन क्षमतेसाठी कोणते घटक अवलंबून असतात का? निश्चितपणे. पण तेव्हा ते बेसिकली आता आपण जे घटक बघितले ते कॉमन घटक होते. ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज हे 4ही घटक दोघांमध्ये कॉमन आहेत. अगदीच. मग स्त्रियांमध्ये वेगळे 4 घटक कोणते? तर स्त्रियांमध्ये 4 मुख्य घटक येतात. त्यामध्ये ओव्ह्युलेशन प्रॉब्लेम्स, म्हणजे बीज निर्मिती होताना काही अडचण आली किंवा बीज निर्मिती झालीच नाही तर बरेच वेळा MSF असा रिपोर्ट येतो. काही वेळेस प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर येतं, बीज निर्मिती होत नाही, मग ते कसं करणार? सो तो एक बीज निर्मितीमध्ये अडथळा येतो. दुसरा असतं एंडोमेट्रियोसिस. आपण आता 4 प्रमुख घटक बघतोय, बाकी उपघटक भरपूर आहेत. एंडोमेट्रियोसिस म्हणजे गर्भाशयाच्या अस्तराला आलेली सूज आणि ती पसरायला लागली तर मात्र गर्भधारणा कठीण होते. तिसरा असतो PCOD, जो सगळ्यात तरुण मुलींना कॉमनली माहिती आहे. चौथा आहे फॅलोपियन ट्युबल ब्लॉक. आता यामध्ये हे घटक नक्की काय आहेत? ओव्ह्युलेशन मध्ये प्रॉब्लेम हा बरेच वेळा लो AMH मुळे पण येतो. अँटीमुलेरियन हार्मोन हा बीज निर्मिती कशी व्हावी यावर नियंत्रण ठेवणारा ट्रॅफिक पोलीस सारखा हार्मोन आहे. तो जर लो झाला तर असं पकडलं जातं की अँट्रल फॉलिकल काउंट, म्हणजे ज्यातनं बीज निर्मिती होणार आहे तो कमी झाला आहे. किंवा एम्प्टी फॉलिकल सिंड्रोम, बीजांड आहे पण त्यात बीजच नाही, रिकामा अंड आहे, तर मग त्यात बीज नसल्यामुळे गर्भधारणा होत नाही. मी मागाशी सांगितलं प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर, खूप लवकर बीज निर्मिती थांबते, बीज निर्मिती होतच नाही. म्हणजे अनेक रिपोर्ट सतत MSF किंवा फॉलिकल नाही डेव्हलप होते असं येतात. मग ह्याची नॉर्मल रेंज काय पकडायची? तर साधारणपणे 2 ते 12 वर्ष जेव्हा मॅच्युरिटी येते तोपर्यंत ती 10 पर्यंत असते किंवा त्याच्या खाली असते. 13 ते 45 1 ते 10 असते आणि 45 पुढे 1च्या खाली जाते. बरोबर. ऍक्च्युली आपल्याला आपण नेहमी पेशंट पाहतो तेव्हा AMH अगदीच 0.18, 0.44, 0.60 असणारे पेशंट भेटतात. जे म्हणतात डॉक्टर AMH कमी झालंय, आम्हाला गर्भधारणा होणार आहे की नाही? काळजी करायचं कारण नाही, त्याच्यावर देखील उपाय असतात. दुसरा फॅक्टर आपण बघितलं एंडोमेट्रियोसिस. एंडोमेट्रियोसिस म्हणजे गर्भाशयाच्या अस्तराला आलेली सूज. काय ही महत्वाची? कारण एंडोमेट्रियोसिस हा अत्यंत वेदनादायी आजार आहे.
बरोबर. यातल्या वेदना त्या स्त्रीला पाळीमध्ये सहन होत नाहीत किंवा पाळी संपली तरी महिनाभर पोटात दुखतंय, कधी जुलाब होत आहेत, कधी उलट्या होत आहेत, पोट गच्च होते, गुब्बारा धरतं, अशा अनेक तक्रारी येतात. याचा संबंध कुठे कुठे येतो? योनी भागात जर हे पसरलं तर शारीरिक संबंधामध्ये वेदना होतात. गर्भाच्या स्नायूंमध्ये पसरलं तर ॲडिनोमायोसिस, फायब्रॉइड्स क्रिएट होतात. बरोबर. बीजवाहिनी नलिकेत गेले तर ट्यूबल ब्लॉक होतात, ब्लॉकेजेस होतात. जर बीजांड कोशामध्ये गेला तर चॉकलेट सिस्ट, हिमरेजिक सिस्ट, एंडोमेट्रियोमा देखील होतात आणि बीजनिर्मितीमध्ये अडथळा निर्माण करतात. मूत्राशयाच्या पक्वाशयाच्या आसपास गेल्या तर तिथे चिटकी निर्माण होते. आतड्यांपर्यंत गेलं तर पोटातलं सगळं, म्हणजे अक्षरशः कधी कधी म्हणतात घट्ट दगड झाल्या का इतकं ते होतं. म्हणजे ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 असं एंडोमेट्रियसचं प्रमाण आहे. ग्रेड 4ला अत्यंत त्रासदायक असतं, ऑपरेशन सुद्धा कधी कधी शक्य होत नाही. बरोबर. मासिक पाळीतलं असं वेदना आपण आत्ताच सांगितलं. पॉलिसिस्टिक ओव्हरी कॉमन सांगितलं. पीसीओडी मध्ये अनियमित मासिक पाळी न येणे, फ्लो न होणे अल्पार्थ, फ्लो जास्त होणे अत्यार्थ, असे अनेक घटक सापडतात. मुलींच्या सौंदर्यावर सगळ्यात मोठा घात त्यांनी बसतो. पिंपल्स येणं, केस गळणं, अनावश्यक केसांची लव, ओठ, हनुवटी किंवा छातीवर येणं, स्वभाव बदलणं, जाडी अचानक वाढणं आणि प्रत्यक्ष विवाहित स्त्रियांमध्ये वंध्यत्व. कारण पॉलिसिस्टिक ओव्हरी आलं की अपूर्ण वाढ झालेली बीजांड, तो पॅटर्न पीपीटीत दाखवलाय, नेकलेस प्रमाणे साठतात. खरं मुलींचा नेकलेस आवडता असतो, पण हा नेकलेस जो बीजांड कोशात साठलाय तो नकोसा असतो आणि तो तसा नसावा, यासाठी उत्तम चिकित्सा नक्कीच करता येते. बरोबर. HSG आपण करून ट्यूबल ब्लॉक बघू शकतो. बरेच वेळा योनी मार्गातला संसर्ग, गर्भाशयातला काही संसर्ग, एंडोमेट्रियोसिस किंवा टीबी सारखी इन्फेक्शन्स, यामुळे बीजवाहिनी नलिकेमध्ये अडथळा निर्माण होतो. तुम्हाला असं वाटलं असेल की नलिका म्हणजे अशी ट्यूब सारखी असेल आणि ती ओपन असेल, तसं नसतं. शरीरामध्ये आतडी किंवा कुठल्याही नळ्या किंवा ज्या नलिका असतात त्या मिटलेल्या स्वरूपात असतात. आवश्यक तेव्हा त्या उघडतात, गोष्टी त्यातनं पुढे सरकतात आणि त्या परत मिटतात, पण ते चिटकत नाहीत, चिटकून बसत नाहीत, त्या मोकळ्या असतात, हवं तेव्हा स्पेस निर्माण करणाऱ्या. पण आता आपण जे घटक बघितले, योनी संसर्ग, पोटातला संसर्ग, अपेंडिक्स सारखे ऑपरेशन्स असतील, लॅप्रोस्कोपी असेल किंवा टीबी किंवा एंडोमेट्रियोसिस, ह्यांनी तिथल्या टिश्यूला सूज येते, ते चिटकून जातात आणि त्यामुळे ट्यूबल ब्लॉक क्रिएट होतो. हे 4 प्रमुख घटक स्त्रियांच्या वंध्यत्वामध्ये कारणीभूत असतात. बरोबर. त्याच्या पुढे पुरुषांचा जर विचार केला आपण तर पुरुषांमध्ये 3 प्रमुख घटक आपण पाहतो. बरोबर. पुरुषांची शुक्राणू संख्या कमी असणे, शुक्राणूंच्या हालचालीमध्ये क्षमता कमी असणे, त्यात 3-4 घटक असतात. सगळ्यात पहिलं असतं फास्ट फॉरवर्ड, म्हणजे भरभर पुढे जाणारे स्पर्म्स, स्लो हळूहळू पुढे जाणारे स्पर्म्स, तिसरं नॉन मोटाईल न हालचाल करणारे, आणि चौथं डेड. 4 प्रकारे ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 बघितलं जातं. अजून एक घटक असतो शुक्राणूंच्या रचनेमध्ये दोष असणे. शुक्राणूंची रचना असते हेड, टेल आणि बॉडी, धड, शेपटी आणि डोकं. यात कुठेही थोडासा दोष असेल तर तो स्पर्म एक्सेप्ट केला जात नाही. आता गंमत बघा, स्त्रियांमध्ये एकच बीजांड पुरतं, पुरुषांमध्ये कधी कधी 40 मिलियन, 4 कोटी स्पर्म एका वेळी बाहेर पडतात. बरोबर. तरी त्यातनं एकही स्पर्म चांगला नसेल तर, आणि असं घडू शकतं. रचनेमध्ये दोष असू शकतो. अशा वेळेस निर्मितीमधला दोष, वहन होताना दोष किंवा सेमिनल फ्लुइडमध्ये काय दोष असेल तर मोटिलिटी कमी होते. तर या सगळ्यांचा घटकांचा विचार करून जर वंध्यत्वाची चिकित्सा केली तर निश्चितपणे ती फलदायी होऊ शकते. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी आता वंध्यत्वामागे असलेली कारणे की जे आपण बाहेरून पाहू शकत नाही पण जे अंतर्गत अवयवांच्या दोषांमुळे होणारी असतात ती सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहेत. सर, ज्यावेळेला आपण ह्या वंध्यत्वाचा विचार करतो त्यावेळेला तुम्ही आता निर्मितीमध्ये असणारे दोष सांगितलेत, AMH बद्दल म्हणजेच अँटी मुलेरियन हार्मोनबद्दल हे सांगितलं, पण चिकित्सा करताना आपण आयुर्वेदानुसार ते कशा दृष्टीने करू शकतो किंवा त्याच्याकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन असू शकतो? निश्चितपणे बेसिकली आयुर्वेद हे ऑब्झर्वेशनल सायन्स आहे. निरीक्षण शक्ती सूक्ष्म ठेवावी लागते. बरोबर. जेव्हा आपण मॉडर्न सायन्सनुसार AMH म्हणतो तर त्याचं काम काय? तर AMH हा फॉलिक्युलोजेनेसिस म्हणजे फॉलिकल डेव्हलप होताना त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा घटक आहे. थोडक्यात ट्रॅफिक चालू असताना ट्रॅफिकचं नियंत्रण करणार आहे. तो निर्मिती करत नाही, तो फक्त नियंत्रण करतो. मग या AMHचा विचार करताना आयुर्वेदनुसार काय विचार करणार की गर्भधारणा होते म्हणजे काय? तर आयुर्वेद म्हणतं धारणात धातवहा, शरीराचं धारण हे धातू करतात. कोण आहेत हे? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, 7 धातू. मग यातही गर्भधारणा कशी? तर त्यांचं काम बघावं लागतं. आयुर्वेद म्हणतं पीर्णनम जीवनम रेपहा स्नेहो धारण पूर्णे गर्भोत्पादश धातूनाम श्रेष्ठ कर्म क्रमास्मृतम. गर्भाचे उत्पादन करणे धातूंचे श्रेष्ठ काम आहे, पण ते क्रमाने होते हे लक्षात ठेवा.
त्यामुळे धातू चिकित्सा करत जर ताकद देत गेली तर ती क्षमता बीज निर्मितीमध्ये उपयोगी पडते. बीज निर्मिती करताना दुसरी क्षमता चालत नाही, ऊर्जा पाहिजे. बरोबर. ही ऊर्जा कशी येते? आयुर्वेदामध्ये म्हटलंय शुक्रम सौम्यम आर्तम आग्नेयम. स्त्री बीज हे अग्नी स्वरूप असतं. अग्नी थेट येतो का? नाही. अग्नी 3 प्रकारे डिव्हाइड केलेला आहे. स्थूल अग्नी जो जाठर अग्नी पोटातला आहे, जो आपल्याला दिसतो, भूक लागली समजतं, तो पचन करतो, आहारच तयार होतो, तो जातो सर्व धातूंकडे. तिथे सूक्ष्म धातुअग्नी काम करतो. मग रस धातुअग्नी, रक्त धातुअग्नी असे वेगवेगळे अग्नी असतात. सगळ्यांचं काम संपलंय, सगळे धातू छान झालेत. आता काय करायचंय? प्रजनन. एका शरीरातून दुसरं शरीर निर्माण करण्यासाठी बीजाची निर्मिती करायची आहे. त्या तिथे सूक्ष्माती सूक्ष्म अग्नी आर्तव आग्नेयम उपयोगी पडतो. आपण नेहमी पाहतो जीवनशैलीतले बदलामुळे जाठराग्नी परिणाम होतो, धातुअग्नीवर परिणाम होतो आणि मग आर्तव आग्नेयम होतच नाही. अग्नी जो बीजाला निर्माण करणार आहे तो पुरत नाही आणि मग ओव्ह्युलेशन होतच नाही आणि मग त्याच्यावरची चिकित्सा आपल्याला करावी लागते. आणि मग एक केस सांगतो ज्याच्यामध्ये आपण सक्सेसफुली ट्रीटमेंट केली. AMHचा विचार कसा करायचा आणि ट्रीटमेंट कशी करायची. पेशंटचं AMH होतं 0.18. पेशंटला स्पष्ट सांगितलेलं होतं कुठेही जा, तुम्हाला गर्भधारणा होणार नाही, स्वतःचं बीज वापरता येणार नाही, एक डोनर घ्या आणि त्यानंतर IVF करा. बरोबर. पेशंटने विश्वास ठेवला, शांतपणे ट्रीटमेंट सुरू केली आणि मग ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर साधारणपणे वर्षभरात 0.60 पर्यंत AMH गेली. सर्वांना सांगितलेलं असतं AMH वाढत नाही, पण असं काही काळजी करू नका, असं काही नसतं. AMH वाढलेले अनेक पेशंट आम्ही पाहिलेले, तुम्ही गुगलवर रिव्ह्यू करा, त्याच्यामध्ये आम्ही ट्रीटमेंट केलेले नाही पण तुम्हाला ट्रीटमेंट न घेता चांगले झालेले पेशंट सापडतील. याचं कारण जीवनशैलीमध्ये बदल केले. मी आताच सांगितलं, धातू क्षमता वाढली, अग्नी उत्तम झाला, 2 गोष्टी झाल्या की होतं. त्याचा सगळ्यात शेवटी मी तुम्हाला टिप सांगणार आहे काय करायचं असतं. या पेशंटमध्ये सांगितलं होतं की IVF करा. 2 वेळा त्यांनी IVF केलं पण होतं, पण आता काय करणार म्हणून मग त्यांनी आमच्याकडे आल्यानंतर ट्रीटमेंट विचारली. सोपं, धातूंची क्षमता वाढवायची आहे, योगबस्ती करून शोधन केलं, धातूंमधले दोष दूर केले आणि मग ताकद निर्माण करायला यापन बस्ती म्हणजे बृहण बस्ती करून घेतला. त्याच वेळेस गर्भाशयाची क्षमता वाढवायची आहे. मग त्याचे उत्तर बस्ती करताना गर्भाशयाला चालना आणि पोषण 2 प्रकारे. चालना देण्यासाठी कासीसादी तेल वापरलं, पोषण देण्यासाठी विष्णू तेल आणि फलघृत वापरलं. अगदी सोपं झालं. आणि मग त्याच्यानंतर जे डिप्रेशन आलतं की AMH वाढत नाही, काय करायचं, त्यासाठी शिरोधारा करून घेतली. मन आणि शरीर शांत झालं, या सर्वमधूनची क्षमता वाढली, अग्नीला जी चालना मिळाली, यामुळे AMH वाढलं, त्याबरोबर गर्भधारणा देखील यशस्वी झाली. खूप छान. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. सरांनी आपल्यासाठी खूप आरोग्यदायी टिप्स आणलेल्या आहेत, त्या टिप्सही आपण ब्रेक नंतर पाहणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेद उपचार श्री माऊली विश्व आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता 1885 निरंजन अपार्टमेंट, बाजीराव रोड, नातूबाग, सदाशिव पेठ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर. संपर्क 911223 3636 तसेच 708388 0320 आणि 02024 451585. ईमेल smvayurveda@gmail.com. स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेद उपचार श्री माऊली विश्व आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता 1885 निरंजन अपार्टमेंट, बाजीराव रोड, नातूबाग, सदाशिव पेठ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर. संपर्क 911223 3636 तसेच 708388 0320 आणि 02024 451585. ईमेल smvayurveda@gmail.com. स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेद उपचार श्री माऊली विश्व आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता 1885 निरंजन अपार्टमेंट, बाजीराव रोड, नातूबाग, सदाशिव पेठ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर. संपर्क 911223 3636 तसेच 708388 0320 आणि 02024 451585. ईमेल smvayurveda@gmail.com. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेद चिकित्सा. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य विनेश नगरे सर. प्रेक्षक हो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरांनी आपल्यासाठी चांगल्या टिप्स आणलेल्या आहेत, आरोग्यविषयक टिप्स आहेत, त्या तुमच्या स्क्रीनवर आहेत.
टिप नंबर 1 आहे, पुरुषांनी शुक्राणू संख्या वाढवण्यासाठी बहुबीज फळे खावीत. उदाहरणार्थ डाळिंब, स्ट्रॉबेरी, सीताफळ, अंजीर, काळे मनुके इत्यादी. टिप नंबर 2 आहे, PCODच्या पेशंटने आहारात तिळाची चटणी नियमितपणे खावी. याने स्त्री बीजाला चालना मिळते. प्रेक्षक हो, आपण ही चर्चा आता कंटिन्यू करत आहोत. सर, तुम्ही मगाशी एंडोमेट्रियोसिस बद्दल सांगत होतात. तर एंडोमेट्रियोसिस हा एक अत्यंत वेदनादायी आजार आहे. स्त्रियांना त्याच्यामुळे खूप त्रास होतो. तर आयुर्वेदानुसार आपण एंडोमेट्रियोसिसची चिकित्सा किंवा त्याचा विचार कशा पद्धतीने करू शकतो? निश्चितपणे बेसिकली एंडोमेट्रियोसिस जेव्हा होतो तेव्हा गर्भाशयातली सूज म्हणजे गर्भाशयाच्या अस्तराची सूज पसरते. बरोबर. नॉर्मली काय, गर्भाशयाचे अस्तर म्हणजे त्यात जमीन आहे, त्यात बीज येणार, तो गर्भ रुजणार आणि तो वाढणार. नांगरणी आणि मशागत 2 प्रकारे होते. पहिले 14 दिवस प्रॉलिफरेटिव्ह फेज असते, त्याला आपण नांगरणी म्हणूयात. त्याच्यानंतर सिक्रेटरी फेज येते, त्याला मशागत म्हणूयात. शेतकऱ्यासारखं हे सगळं आहे. त्यामुळे ती जमीन तिथून जर उपयोगी पडली नाही तर पाळीमध्ये ती बाहेर पडते. म्हणजे बेसिक लेअर तसाच असतो, वरचा लेअर निघून जातो. आता हे प्रमाण नॉर्मल झालं, पण जर सूज आली तर सूज आल्यानंतर ते पसरायला लागते. मग सगळ्या दिशेने पसरताना गर्भाशयाला ॲडिनोमायसिस होऊ शकतं, फायब्रॉइड होऊ शकतात, ट्युबल ब्लॉक होऊ शकतो, एंडोमेट्रियम होऊ शकतो. मग ह्याच्यावर चिकित्सा कशी करायची एक उदाहरण सांगतो, म्हणजे आपल्याला कळेल की नक्की काय करायचं असतं. एक पेशंट आली, ती 34 वर्षाची, लग्नाला 5 वर्ष झालं होतं. AMH 0.71 होती आणि शिवाय एंडोमेट्रियोसिस होतं. आता हे दोन्ही एकत्र का बरं असं झालं? मगाशीच मी सांगितलं, एंडोमेट्रियोसिस झाल्यानंतर ते सगळ्यांना व्यापून टाकते. अगदी सोपं उदाहरण देतो. आपल्या घरात आपण चूल पेटवलेली नाही, शेजारी चूल पेटली, पण तो धूर येऊन 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 माझा जीव गुदमरतोय. जोपर्यंत ती चूल विझत नाही, पूर्ण शांत होत नाही, मला शांत वाटणार नाही. त्यामुळे एंडोमेट्रियोसिसची ट्रीटमेंट करताना आपल्याला आपल्या घरातला धूर तर काढावा लागतोच, पण ती चूल विझेल यासाठी पण प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे म्हणजे संपूर्ण पोटामध्ये जो परिणाम पसरलाय तो तर कमी करावा लागतोच. त्याच वेळेस गर्भाशयाला जो सिग्नल जातोय एंडोमेट्रियोसिस वाढण्याचा, तो कमी करावा लागतो. एक छोटा फॅक्टर सांगतो जो सगळ्यात कॉमन आहे. एंडोमेट्रियोसिस मध्ये आमचा अभ्यास सांगतो, आता जवळपास 27 वर्ष आले मी या फील्डमध्ये काम करतो. मला असं जाणवलं की स्त्रियांना जेव्हा टोकाचा मानसिक ताण असतो, पण त्या कुणाकडेही व्यक्त करत नाहीत, तेव्हा ते मानसिक सिग्नल चुकीच्या प्रकारे काम करतात आणि गर्भाशयाच्या अस्तराला इतकं अस्वस्थ करून टाकतात की त्याला सूज येते आणि म्हणून हा वाढतो. मग अशाच काय करायचं तर चिकित्सा दोन्ही प्रकारे करायची, सार्वधिक आणि मानसिक. ट्रीटमेंट करताना या पेशंटमध्ये IUI 3 वेळा करून झालं होतं. IVF मध्ये डोनर एक 3 वेळा घेऊन झालं होतं. लॅप्रोस्कोपी, हिस्टेरोस्कोपी केल्यानंतर चिटकाचिटकी त्यांनी दूर केली, पण त्यांना असं लक्षात आलं की AMH चांगली नसल्यामुळे एग क्वालिटी चांगली मिळत नाहीये आणि म्हणून त्यांनी 3 वेळा डोनर एक केलं, पण ते अनसक्सेसफुल झालं, अयशस्वी झालं. 4थ्या वेळेस पण करताना प्रॉब्लेम असा झाला की स्वतःच जाऊ देत, एक डोनर पण मिळेना. आणि मग ते नाही म्हणून त्यांना सांगितलं 6 महिने थांबा, नवीन चांगला डोनर तुमच्या, कारण ते कसं असतं मॅच करायला लागतं. ती स्त्री काय वयाची आहे, काय हेल्थ आहे, ते मॅच झालं नाही म्हणून थांबले होते. त्यांनी असं विचार केला की आयुर्वेदाकडे येऊयात, ट्रीटमेंट करून पाहूयात. पेशंट जेव्हा आली तेव्हा सुदैवाने ॲडहेजिओलायसिस जस्ट झालं होतं. आयुर्वेदामध्ये स्पष्ट सांगितले, तत्र धर्मंतर अधिकारा, जेव्हा त्रास होतो शस्त्रकर्माची आवश्यकता करावं. म्हणजे मी कधीही लॅप्रोस्कोपीला विरोध करत नाही, कारण शस्त्रकर्म हे आवश्यक असतं कधी कधी, आणि मग त्याच्या पुढची चिकित्सा आपल्याला करायची. मग काय करायची तर योगबस्ती करून शरीर शांत करून घेतलं. योगबस्ती करताना शोधन, मोकळं करणं, शमन, शांत करणं, बृहन, ताकद देणं, 3 प्रकारे करता येतं. औषध बदलायचं. त्याच्यानंतर उत्तरबस्ती करताना ॲडहेजिओलायसिस केल्यानंतर हिलिंग प्रोसेस म्हणजे जखम भरून तिथलं लवकर काढणे यासाठीचं यष्टी तेल, जात्यादी तेल, मंजिष्ठादी तेल वापरलं आणि त्याच्यानंतर 4 महिन्यात गर्भधारणा झाली. 3 IVF करताना त्या पेशंटचा जवळपास 3 वर्ष वेळ गेला होता आणि त्याच्यानंतर गर्भधारणा होत नव्हती, पण मूळ प्रॉब्लेम तसाच राहिला होता, जो केवळ 3 महिन्यात सुटला. अजून एक केस सांगतो, ज्याच्यामध्ये रुग्ण साधारणपणे 28 वर्षाची होती, लग्नात 2 वर्ष होऊन गेले होतं. लॅप्रोस्कोपीत त्यांना असं सापडलं की ॲडेनोमायसिस पण आहे, लार्ज बॉवेल ॲडिजन्स म्हणजे मोठी आतडी जी आहे ती पण चिटकाचिटकी झालेली आहेत. एंडोमेट्रियोसिस ग्रेड 4, मगाशी मी सांगितलं 1, 2, 3, 4 टप्प्यांमध्ये एंडोमेट्रियोसिस वाढू शकतं. ग्रेड 1 मध्ये फक्त गर्भाशयापुरतं असतं, ग्रेड 2 मध्ये ट्यूब आणि ओव्हरीपर्यंत जातं, ग्रेड 3 पर्यंत पक्वाशय आणि मूत्राशय शेजारी म्हणताना जातं आणि ग्रेड 4 मध्ये पसरायला लागतं. तुम्ही जर गुगल केलं तुम्हाला कळेल, ते पसरत खूप लांबपर्यंत पसरू शकतं, अगदी किडनीपासून वरपर्यंत जाऊ शकतं, पण त्याचा विचार आपण करायची गरज नाही. पेशंटने ॲडेजिओलायसिस वगैरे करून घेतलं होतं, पण तरीही गर्भधारणा होत नव्हती. त्या पेशंटला
पंचकर्म करणं शक्य नव्हतं, उत्तरवस्ती करणं शक्य नव्हतं, कारण ती स्वतः सीए होती बरोबर. आणि काम इतकं असायचं ती म्हणाली डॉक्टर मला वेळच मिळत नाही. मग आम्ही तिची जीवनशैली मॅनेज करून दिली की जेवायला वेळ मिळत नाही तर कसं मॅनेज करायचं. मुंबईतली पेशंट होती, तुम्हाला माहिती आहे धावपळ प्रचंड असते, अगदीच. अगदी लोकलला जाण्या येण्यामध्येच होतं आणि सीए असूनही स्वतःचा जॉब होता, त्यामुळे तिला अजिबात वेळ मिळायचा नाही. आम्ही जीवनशैली मॅनेज करून दिली. औषधामध्ये थोडा चांगला पर्याय म्हणजे सुवर्ण भस्म असलेले सुवर्ण रसायन निवडलं आणि स्नेहपान म्हणजे नियमितपणे महातिक्त घृत तिला घ्यायला लावलं. सकाळी 2 चमचे, संध्याकाळी 2 चमचे. आता महातिक्तक हे खरं म्हणजे कुष्ठामध्ये आलेलं स्किनवर काम करणारं औषध आहे, पण मग आयुर्वेदात म्हटलंय मांस तर त्वचा षट्च, मग गर्भाशयात आत निर्माण होणार असतं हे त्वचाच नाही का. मग या त्वचेवर काम करणारं काय तर महातिक्त घृत. प्रतिभाताईंना माहिती आहे रक्तपित्तामध्ये, कुष्ठामध्ये, स्किनच्या कुठल्याही आजारामध्ये महातिक्तक वापरलं जातं. मग या 3 गोष्टी बरोबर लागू पडल्या आणि त्या पेशंटला 6 महिन्यात गर्भधारणा झाली. कुठलंही पंचकर्म नाही, उत्तरवस्ती नाही, काही नाही, फक्त पेशंटनी आम्ही सांगितलेले सगळे नियम काटेकोर पाळले होते. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय विनाताईंचा इचलकरंजीवरून. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार विनाताई, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा, बोला. मी नमस्कार. नमस्कार. मी इचलकरंजीवरून बोलते मीनामुळे. हा. माझी मुलगी जसं वयात येते तसं तिच्या पोटामध्ये फार दुखतं. बर. आम्ही तिला म्हणजे ह्याला आरंत मुग्ध म्हणून डॉक्टर आहेत, त्यांना आम्ही तिथे दाखवलं होतं. ओके. मग त्यांनी गर्भाशयाजवळ ना पाण्याची गाठ आहे असं सांगितलं होतं. बर. ती गाठ काढल्यावर तिचं पोटातलं दुखायचं कमी होतं. तिचं आता वय 19 आहे. बर. आणि ती गाठ पण आता आम्ही काढली. खरं तिचं पोटात ज्यावेळेला पिरियड येतात त्यावेळेला 4 दिवसासाठी फार दुखतं आणि त्याच्यानंतर पण 4 दिवस फार दुखतं. ओके, ठीक आहे. धन्यवाद विनाताई. विनाताई, तुम्ही खरंच खूप छान प्रश्न विचारलाय. आता आम्ही त्याच मुद्द्याबद्दल सांगणार होतो. तरुण मुलींमध्ये पीसीओडी हा खूप कॉमन झालाय, पण याचं कारण काय म्हणजे तुमच्या मुलीला पण ते आहे, तुम्हाला लक्षात आलं नसेल की हे झालंय, होतंय काय, नक्की झालंय काय. पण एक शब्द सांगतो तो तुम्हाला कळेल की ह्याच्यामुळे पीसीओडी होतं, आळस. आता आळस शारीरिक असं नसतं बरं का. तुम्हाला असं वाटेल की शारीरिक आळस, पण तसं नाही, मानसिक आळस पण येतो. काय येतो, आपली आता घरं छोटी झाली आहेत, आपलं कुटुंब छोटं झालंय, मुलींना मोकळं बोलायला फारसं मिळत नाही. मैत्रिणी कमी झाल्यात, मैत्रिणी पण मोबाईलमध्ये अडकलेल्या असतात, ते तेवढ्यापुरतं बोलतात, नुसतं मेसेजवर बोलतात आणि मन मोकळं जगणं, मन मोकळं वागणं, दोन्ही गोष्टी अडकल्यात. आणि त्यामुळे जो आळस शरीराला येतो तोच मनाला येतो, सिग्नलिंगला येतो. बीज निर्मिती होताना जो ऊर्जा किंवा उत्साह पाहिजे तो नसतो आणि त्यामुळे पीसीओडी होतं. आता याच्यामध्ये असं का घडतं तर प्रत्येक धातू म्हणजे मागाशी सांगितलं मी, चिंत्यानाम चाटी चिंतनात, अतिचिंता केली की रसक्षय होतो, रसधातू कमी पडतो, रक्तधातूला पण रस पाहिजे तो कमी पडतो, मांसधातू अबल सबल राहत नाही, मेद धातू कधी कधी वाढत जातो. आणि ह्याच्यामध्ये बीज निर्मिती होताना जे काही अंड्याचा रचना कशी असते आपण बघितलंय, त्यात पाणी आणि बीज असतं. सेम रचना तुमच्या मुलीच्या ओव्हरीमध्ये पण असते. बीजांड डेव्हलप होताना 1 mm, 2 mm, 3, 5, 10, 20 पर्यंत डेव्हलप होतं. 2 सेंटीमीटर एवढं अंड तयार होतं. त्याच्यामध्ये पाणी असतंच आणि ते मॅच्युअर झालं, योग्य उष्णता मिळाली, त्याची लवचिकता नीट असेल तर ते फुटतं आणि बीज बाहेर पडतं, ट्यूब ते आतमध्ये घेतं. असं झालं तर कुठलीही गाठ होत नाही. पण तुमच्या मुलीला गाठ होती. गाठ 5 ते 6 प्रकारची असते. एक असते सिंपल फॉलिक्युलर सिस्ट, जो तयार होतो, पाळी आली की निघून जातो, जिरून जातो. सिंपल ओव्हरियन सिस्ट जो असतो तो तयार होतो आणि फुटत नाही, कारण थोडं कडक झालेलं असतं, कोरडेपणा जास्त आलेला असतो, हार्मोन त्याला फोडू शकत नाही, उष्णता पुरत नाही. अशा वेळेस ती गाठ औषधाने जिरवता येते किंवा कधी कधी ऑपरेशन करून करतात. मी स्वतः माझं हॉस्पिटल 10 वर्ष चालवलेलं आहे. त्या काळात मी हा रिसर्च सुरू केला आणि माझी अशी इच्छा होती की गाठ झालेल्या कुठल्याही पेशंटचं ऑपरेशन होऊ नये आणि म्हणून आम्ही रिसर्च करून पीसीओडीवर खूप वेगळ्या प्रकारे अशा ट्रीटमेंट केल्या की ज्यामुळे जवळपास 90% पेशंट आम्ही ऑपरेशन टाळू शकलो. 10% मध्ये जेव्हा हिमोरेजिक सिस्ट असतो किंवा एंडोमेट्रियम खूप मोठा असतो, डर्मड सिस्ट असतो, तिथे ऑपरेशनला पर्याय नसतो. पण 90% पेशंटमध्ये ऑपरेशन टाळता येतं किंवा झालं असेल तर पुन्हा होणार नाही याची नक्कीच काळजी घेता येते. विनाताई, तुम्ही 3 गोष्टी मुलीला करायला सांगा. सगळ्यात पहिलं, वेळेवर झोपून वेळेवर उठायला लावा. रात्री झोपण्याआधी मोबाईल 1 तास बंद करायला सांगा, त्याशिवाय ते होणार नाही. दुसरी गोष्ट, तिला कुठला तरी खेळ किंवा व्यायाम रोज करायला सांगा. तिसरी गोष्ट, वेळेवर जेवायला लावा. चौथी गोष्ट, तुम्ही ती मैत्रीण म्हणून तिच्याशी रोज गप्पा मारा. काय केलं, काय चाललंय, काय नाही. तिचं मन मोकळं झालं ना, निश्चितपणे तिला चांगला फरक पडेल. आणि पीसीओडीचं मी पुढे सांगणारच आहे की कसं कसं करायचं, आपण ते नक्कीच पाहूया. अगदीच.
प्रेक्षक हो, सरांनी पीसीओडी बद्दल शारीरिक त्याचबरोबर मानसिक आजार किंवा मानसिक कारणेही त्याला कारणीभूत असतात ह्याबद्दल खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेलं आहे. ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी टिप्स घेऊन येणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेद उपचार श्री माऊली विश्व आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता 1885 निरंजन अपार्टमेंट, बाजीराव रोड, नातूबाग, सदाशिव पेठ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर. संपर्क 9112233636 तसेच 7083880320 आणि 02024451585. ईमेल smvayurveda@gmail.com. स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेद उपचार श्री माऊली विश्व आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता 1885 निरंजन अपार्टमेंट, बाजीराव रोड, नातूबाग, सदाशिव पेठ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर. संपर्क 9112233636 तसेच 7083880320 आणि 02024451585. ईमेल smvayurveda@gmail.com. प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य विनेश नगरे सर. प्रेक्षक हो, मी सांगितल्याप्रमाणे सरांनी आपल्यासाठी आयुर्वेदिक टिप्स आणलेल्या आहेत, त्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. IT क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्री पुरुषांनी नियमितपणे तुपाचे नस्य करावे, त्याने डोके शांत राहते. टिप नंबर 4 आहे, मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी पाळीच्या अगोदर 1 दिवस 1 चमचा एरंडेल तेल एक कप गरम पाण्यातून किंवा गरम दुधातून रात्री झोपताना घ्यावे. प्रेक्षक हो, आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. सर, आपण PCOD बद्दल बोलत आहोत. आपण बघतो की आता टीनेज, असा आपल्याला क्वेश्चन पण होता की टीनेजमध्ये PCODचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आणि पुढे जाऊन भविष्यामध्ये वंध्यत्वासाठी ते एक कारण होतं. तर मग आयुर्वेदानुसार PCOD म्हणजे नक्की काय आणि त्याची चिकित्सा कशा प्रकारे करू शकतो? मी मगाशीच सांगितलं की PCOD म्हणजे काय, तर आळस. शरीराला किंवा मनाला आळस यायला लागला की त्याचा प्रॉब्लेम येतो आणि त्याचं सगळ्याच प्रक्रिया थांबत जातात आणि मग बीज निर्मिती प्रक्रिया अडकते. बरोबर. त्यातले 2 प्रकार मॉडर्न सायन्स सांगतं, लीन PCOD, फॅट PCOD. त्यातले एक केस सांगतो लीन PCODची. पेशंट 26 वर्ष वय, लग्न 3 वर्षापूर्वी झालेलं होतं, वजन फक्त 42 किलो होतं, IT क्षेत्रात काम करणारी, आणि त्यामुळे वेळेचं काहीही गणित नव्हतं. रात्री म्हणजे तिची शिफ्टच मला साधारणपणे वाटतं दुपारी 12 ते रात्री 9 पर्यंत होती. मग 9ला ती संपल्यानंतर ऍक्च्युली ऑनलाईन सगळं काम होतं, घरून काम करायची. पण मग शिफ्ट संपल्याशिवाय स्वयंपाक करणार नाही, जेवणार नाही, मग झोपायला जवळपास 1 वाजणार, कारण नंतर थोडा मोबाईल असतोच. बरोबर. थोडा विरंगुळा म्हणून वापरतात ना सगळेजण. मग तो घेतल्यानंतर मग सकाळी 8-9ला उठायचं, मग वेळ मिळायचा नाही, मग घरात धावपळत काम करायचं, पुन्हा 12ला परत लॅपटॉप समोर बसायचं आणि यातनं शरीराला आळस आलेला, मन आळसावलेलं. पेशंटला त्रास काय, तर मासिक पाळी अनियमित, स्त्राव कमी जायचा आणि त्यात तिला पित्ताच्या गांधी उठायच्या अंगावर, शीतपित्त व्हायचं, कधी कधी मळमळायचं. पेशंटची प्रकृती पाहिली, लक्षणं पाहिली तर असं लक्षात आलं की दोष वरच्या दिशेने जास्त उसळत आहे. मग अगदी साधं सोपं गणित आयुर्वेदाने सांगितलेलं की पंचकर्मातलं वमन अशावेळेस करावं. खरं पेशंट थिन, बल कमी, पण वमन करताना योग्य प्रकारे स्नेहपान म्हणजे तूप पाजलं, त्यानंतर वमन करून घेतलं. वमन करून घेतल्यानंतर महिन्यानंतर तिला एकदाही पित्ताच्या गांधी येत नव्हते. शरीर शांत झालं, लक्षात आल्यानंतर शरीराला ताकद देण्यासाठी बृहण बस्ती म्हणजे यापन बस्ती करायचं ठरलं आणि मग तो यापन बस्ती 8 दिवसांचा करून घेतला. ते झाल्यानंतर पेशंटचं भराभर वजन वाढायला लागलं, म्हणजे 42 किलोचं साधारणपणे 48 पर्यंत वजन 4 महिन्यात पोहोचलं. आता गोष्ट राहिली होती गर्भाशयाला चालना देणे आणि गर्भाशयाला ताकद देणे. मग तसं मग सांगितल्याप्रमाणे आपण उत्तरबस्ती करून घेतले. 2 उत्तरबस्ती घेतल्यानंतर साधारणपणे 7व्या का 8व्या महिन्यात पेशंटला गर्भधारणा झाली. पेशंट त्याआधी साधारणपणे 3 वर्ष ट्रीटमेंट घेत होती आणि कुठेच काही होत नव्हतं, पण त्यातल्या कोणीही औषधाच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, जगणं कसं आहे, जेवण कधी आहे, झोपतायत का नाही, हे अजिबात लक्ष दिलेलं नव्हतं. आणि हे सगळं बदलणं गरजेचं होतं, कारण आयुर्वेद म्हणतो आयुर्वेदः, समोर बसलेल्या पेशंटचं आयुष्य बघा, तो कसं जगतोय बघा आणि त्याच्यानुसार सल्ला द्या. माझ्याकडे बरेचदा असं होतं की 3 महिने ट्रीटमेंट घ्यायला येतात आणि तिघी बहिणींना PCOD असतं. तिघींना सल्ला वेगळा द्यायला लागतो, कारण वय वेगळं असतं, जगण्याची पद्धत वेगळी असते, वागण्याची पद्धत वेगळी असते, स्वभाव वेगळे असतात.
याच्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते. दुसरी केस आहे फॅट पीसीओडी, म्हणजे वजन जास्त असताना पीसीओडी असतं. ही पण पेशंट नेमकी IT क्षेत्रातली. ओके. 32 वर्षाची, लग्न 5 वर्षापूर्वी झालेलं, वजन 85 किलो. ओके. पाळी आली की खूप लवकर यायची, म्हणजे 15 ते 21 दिवसात पाळी यायची. आली की ती चालूच राहायची, 8 दिवस 15 दिवस ब्लिडिंग चालू राहायचं. ओके. म्हणजे थोडक्यात उष्णता अधिक वाढलेली होती. याही पेशंटचं जेवण, झोप, सकाळी उठणं अनियमित होतं. आता याच्यामध्ये मूळ हेतू काय होता की ट्रीटमेंट कशी करायची, तर पित्त शमन, उसळलेले पित्त शांत करायला पाहिजे. सुरुवातीला शमन चिकित्सा करून घेतली. शरीर शांत केल्यानंतर 3 ते 4 महिन्यात अतिरिक्त रक्तस्राव सारं थांबलं, पाळी वेळेत यायला लागली आणि मग लेखन, कारण वजन कमी करायचं होतंच. आयुर्वेदातलं लेखन बस्ती करून घेतला. लेखन बस्ती केल्यानंतर 3 महिन्यात वजन 4 किलोने कमी झालं. तर बऱ्याच जणांना असं वाटेल की खूप वजन कमी झालेलं नाही, पण गरज नसते. शरीराची सुदृढता टिकली असेल, हलकेपणा आला असेल तर वजन किती याला अर्थ नसतो. पेशंटला 85 ते 81 वर आल्यानंतर हलकं वाटायला लागलं आणि मग अशाच ठरलं उत्तरबस्ती करायचा. मग शमन बृहण चिकित्सा केली आणि अचानक पेशंटला अमेरिकेला जावं लागलं. पेशंट म्हणला, डॉक्टर आता मी इथं नाहीये, अमेरिकेत आहे, ट्रीटमेंट तर अर्धवट राहिली. म्हटलं काळजी करू नका, तुमचं पंचकर्म झालंय, उत्तरबस्ती झाली आहे आणि आता जी काही चिकित्सा आहे ती आपण कुरिअरने औषध पाठवू. ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशन, ऑडिओ कन्सल्टेशन नियमितपणे व्हायचं. पेशंटला जेव्हा जेव्हा शंका वाटायची ती आम्हाला फोन करायची. उलट पेशंटचा रिप्लाय असा होता, डॉक्टर तिथे अपॉइंटमेंट घ्यायला गेलं तर महिना डॉक्टर भेटत नाही, तुम्हाला फोन केला तुम्ही लगेच भेटता, एका दिवसात किंवा 24 तासात उत्तर मला लगेच येतं. आणि हे मला खूप जवळचं वाटतं, म्हणजे असं वाटतं माहेरी फोन केलाय, कारण जवळच्या माणसांनी लवकर बोललंय आणि लवकर सल्ला दिलाय. त्यामुळं पेशंट कुठेही असो, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कुठेही असो, पेशंट नियमितपणे कॉन्टॅक्ट करतात, ऑनलाईन कन्सल्टेशन करतात. पेशंटला औषध इथून कुरिअर होऊ शकतं आणि त्यामुळे चिकित्सा वेळेत होऊ शकते. खूप छान. प्रेक्षक हो, सरांनी बदललेली जीवनशैली ही व्यवस्थित कशी करायची, आळस कमी करून, त्याचप्रमाणे दिनचर्याचे काही जे रूल्स आहेत ते फॉलो करून तुम्ही ह्या आजारावरती नक्कीच नियंत्रण मिळवू शकता. आपल्याला एक फोन येतोय मंगल आपटे पुण्यावरून. हॅलो. हॅलो. हा, मी पुण्यावरून मंगल बोलते. हा, बोला मंगल. प्रश्न विचारला की पोटात समजा गोळा उभा राहिला, तो गोळा काढला आणि मग युडी जर निघाली तर मग नंतर त्या बाईला त्रास होऊ शकतो आणि मग ते त्रास झाला की मग तिला पाळीचा इतका त्रास होतो, नंतर 15-15 दिवसांनी काय करायला येतं, मूल होतं नाही असं नाही, एक युडी निघाली की. पण नंतर त्यांनी काय प्रिकॉशन घ्यावी? किती वय आहे त्यांचं? त्यांचं वय आता 35-36 आहे, पण तरी सुद्धा असं होऊ शकतं, मग त्यांनी काय काळजी घ्यावी? ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. मंगलताई, छान प्रश्न विचारलाय, कारण हे 3-4 गोष्टींमध्ये एकत्र येत. तुम्ही काय सांगितलं की पेशंटच्या तुम्ही असं विचारलेत की पेशंटच्या पोटातला गोळा काढला, नंतर गर्भधारणा पण झाली, पण अजूनही पोटात दुखतंय तर काय करायचं? बऱ्याचदा हे एंडोमेट्रियोसिसच्या पेशंटमध्ये घडतं. जेव्हा गर्भधारणा तर होऊन गेली, गोळा पण काढला, पण तरी ती सूज पूर्णपणे गेलेली नाही. मग अशा वेळेस मगाशी आपण जे सांगितलं की आपल्या विषयाचं नाव काय आहे, वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेद उपचार. चिकित्सा वैशिष्ट्यपूर्ण एवढ्यासाठी की जे उपचार आयुर्वेद वर्णन केलेत पण फारसे वापरले जात नाहीत ते आम्ही वापरतो, बरोबर, आणि ज्याच्यामुळे रिझल्ट चांगले येतात. ते कोणते ते दाखवतो. पत्रपोट्टली किंवा पिंडस्वेद हे कुठे सांगितलेत? पत्रपोट्टली अतिवेदना असणाऱ्या कुठल्याही भागावर चूर्णपोट्टली, पर्णपोट्टली म्हणजे पानं तेलावर परतून त्याची पोट्टली करतात आणि शेकतात. इव्हन मिठाची पोट्टली शेकतात, ज्यांनी वेदना कमी होतात. पिंडस्वेदमध्ये भाताचा एक पिंड करतात, त्यात औषधं टाकून शिजवतात, एक दुधाचा काढा करून त्यातनं तो काढून त्यातनं शेक देतात, त्यांनी त्या भागाची ताकद वाढते. उदरधारा, आता बरेच वेळा धारा आम्ही कुठे करतो, सूज आली, लचकलं, मुरगाळलं, पण एंडोमेट्रियोसिसच्या पेशंटमध्ये, ट्युबल ब्लॉकच्या पेशंटमध्ये आम्ही उदरधारा किंवा परिषेक करतो, त्याच्यामुळे खूप लवकर फरक पडतो. तिसरं उपचार जलौकावचरण. खरं जळवा दुसरीकडे कुठेही लावतात, पोटाला फारसं कोणी लावत नाही, पण एंडोमेट्रियोसिसच्या पेशंटमध्ये, लो एमएचच्या पेशंटमध्ये, ट्युबल ब्लॉकच्या पेशंटमध्ये आम्ही पोटाला जळवा लावतो. त्यामुळे काय होतं, आखडलेपणा, जखडलेपणा, सूज दूर होते, रक्तपुरवठा चांगला व्हायला लागतो, आणि चांगला रक्तपुरवठा झाल्यामुळे शुद्ध रक्त जसं येईल तसं तिथलं हिलिंग प्रोसेस सुरू होते आणि शरीर स्वतःला बरं करतं. आणि हे वैशिष्ट्यपूर्ण उपचार वापरल्यामुळे खूप लवकर फरक पडतो. मंगलताई, तुमचा जो कोणी पेशंट आहे त्यांना आम्हाला भेटायला सांगा, आम्ही त्यांना सांगू की हे वैशिष्ट्यपूर्ण उपचार तुम्हाला कसे बरे करतील. अशी काही आवश्यकता नाही की फक्त आमच्याकडेच येऊन तुम्ही केले पाहिजेत, तुमच्या जवळच्या वैद्यांकडे तुम्ही करू शकता. पण आता आपण जे पुण्यात आयुर्वेदात हॉस्पिटल सुरू केलेलं आहे त्या आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये अंडर इन्शुरन्स ह्या ट्रीटमेंट होतात. ओके. सुदैवाने आत्ताच्या गव्हर्नमेंटनी
सगळ्या ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या अंडर इन्शुरन्स होतील अशा प्रकारे सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांनी निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे काळजी करू नका, तुम्ही निश्चितपणे त्या पेशंटला आराम देऊ शकता. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी पीसीओडी, एंडोमेट्रियोसिस ह्या आजारांबद्दल खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आयुर्वेद चिकित्सा वापरून तुम्ही कशा प्रकारे हे रोग निवारण करू शकता हेही सांगितलेलं आहे. सर, आपण पुढे वळत आहोत की ट्यूबल ब्लॉकेजेस हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो वंध्यत्वामध्ये. ट्यूबल ब्लॉकेजेससाठी आपण लेप्रोस्कोपी करतो, पुन्हा ते जर सक्सेसफुल नाही झालं तर त्याच्यावरती IVF पण करायला सांगितलं जातं. पण आयुर्वेदानुसार आपण कोणती चिकित्सा वापरून हे क्लिअर करू शकतो? निश्चितपणे आता मी जे वैशिष्ट्यपूर्ण उपचार सांगितले, बरोबर. बेसिकली ट्यूबल ब्लॉक झाला की आता हा पेशंट वर्ष दीड वर्ष बरा होणार नाही असंच म्हणतात. एक उपचार मॉडर्न सायन्समध्ये चांगला करतात, तो म्हणजे लॅप्रोस्कोपी करतात. बरोबर. एक पेशंट मी तुम्हाला सांगतो, वय वर्ष साधारणपणे 18 मार्च 2022 ला पेशंट माझ्याकडे आली होती. लॅप्रोस्कोपी केली होती. पेशंट स्वतः डॉक्टर होती. लॅप्रोस्कोपी तिच्या मॅडमकडे तिने केली. त्यांनी ॲडिजन्स दूर केले. कॅन्युलेशन करायचा प्रयत्न केला, म्हणजे एक छोटी तार टाकतात, त्यांनी ट्यूब ओपन होते, पण ते काही झालं नाही, ती फेल गेली. त्यांनी सांगितलं तू आता IVF ला जा. पण तिच्या मैत्रिणी ट्रीटमेंट आमच्याकडे घेतली होती म्हणून ती आमच्याकडे आली आणि तिने विचारलं की डॉक्टर काय होऊ शकेल, कशी ट्रीटमेंट करूयात. म्हटलं एक नवीन वैशिष्ट्यपूर्ण उपचार आम्ही सुरू केलाय, तुम्ही कराल का? ते म्हटलं हो मी करणार. मग पहिल्या महिन्यात योग बस्ती करून घेतला. त्यातही मुस्तादी यापन म्हणून एक बस्ती आहे, त्यातलं यापन औषध म्हणजे तेल तूप काढलं आणि फक्त निरोह काढ्याचा बस्ती करून घेतला. त्याच्यानंतर उदरधारा त्याच वेळेस केली. 8 दिवस मी उदरधारा आणि बस्ती करून घेतला. 9व्या दिवशी जलकवचरण केलं. दुसऱ्या महिन्यात पाळी आल्याला लगेच ताबडतोब 3 दिवस क्षार तेल, 3 दिवस मंजिष्ठादी तेल वापरलं. ऍक्च्युली मंजिष्ठादी तेल हे पित्तच शोतामध्ये म्हणजे पित्तामुळे आलेल्या सुजेसाठी सांगितलंय. मग सूज आहे ना, सुजेसाठी मंजिष्ठादी तेल वापरलं. 3ऱ्या महिन्यात ट्यूबल ब्लॉक जाऊन गर्भधारणा झालेली होती. खूप छान. पेशंटला शंका होती की अरे मग ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहिली आहे का काय चुकून, बरोबर. पण नाही. सोनोग्राफी केल्यानंतर सगळं छान होतं. गर्भाशयातच राहिला होता. ज्या मॅडमकडे ती ट्रीटमेंट घेत त्यांना पण दाखवलं, त्या देखील आश्चर्यचकित झाले की अरे मी तुला IVF सांगितलं होतं. 3ऱ्या महिन्यात गर्भधारणा झाली. पण हा एकमेव पेशंट नाही. गेल्या 2 वर्षात असे जवळपास 15 ते 20 पेशंट आमच्याकडे झाले जे 3 ते 4 महिन्यात ट्यूबल ब्लॉक ओपन झाले आणि गर्भधारणा झाली, किंवा ट्यूबल ब्लॉक ओपन झाल्यामुळे पुढचे त्यांची आशा गर्भधारणेची चांगली झाली. खूप छान. सर, तुम्ही आता बीजवाहिनीच्या ट्रीटमेंटबद्दल सांगत आहात. ट्यूबल ब्लॉकेजेस ओपन करण्यासाठी आपण उत्तर बस्ती नावाचा एक खूप महत्त्वाचा उपक्रम करतो. तर उत्तर बस्ती म्हणजे नक्की काय आहे? कारण की सर्वसाधारण लोकांना पंचकर्माबद्दल बरीचशी माहिती असते, पण उत्तर बस्तीबद्दल जरा शंका असतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? उत्तर बस्ती हा उपचार खरं पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये केला जातो. उत्तर मार्ग म्हणजे प्रजनन मार्गामध्ये ते औषध सोडलं जातं. उत्तर बस्ती करताना थेट गर्भाशयात औषध सोडलं जातं, त्यामुळे खूप प्रिकॉशन घ्यायला लागते. त्याला स्किल खूप चांगलं लागतं. बरोबर. उत्तर बस्तीमध्ये आम्ही जवळपास 15 ते 20 प्रकारचे औषधं वापरतो. याचं कारण तुम्हाला आवश्यकता काय, म्हणजे पीसीओडीचा पेशंट असेल तर बीज निर्माण व्हायचंय, त्यासाठी करायचंय. गाठी मोठ्या झाल्या असतील तर औषध वेगळं वापरायला लागतं. बरोबर. असे आमच्याकडे काही पेशंट असे येतात ज्यावेळेस IVF करण्यासाठी एम्ब्रिओ रेडी झालाय आणि गर्भाशयाचा अस्तर वाढतच नाहीये. डॉक्टर काय करायचं? तर गर्भाशयाचा अस्तर वाढण्यासाठी आधी सार्वधिक चिकित्सा, बस्ती करून उदरधारा करून जलकवचरण केले की गर्भधारणेसाठी मग फलघृत, काश्मीरी कुट्याची घृत, यष्टी घृत यांचे उत्तर बस्ती करावे लागतात. ते ठराविक सायकलनी केले की अस्तर वाढायला लागतं आणि मग तो पेशंट IVF ला जातो, कारण त्याला IVF करायचं असतंच. फक्त ते मधली स्टेप त्यांनी थोडे ब्रिजिंग द गॅप, तो एक पूल बांधायचा असतो ना, की अर्वाचीन शास्त्राने एक काम केलंय आणि आयुर्वेद एक काम करणार आहे. दोन्ही गोष्टी होतात. त्यामुळे पीसीओडी मध्ये, फायब्रॉइड मध्ये, जर गर्भाशयात पॉलिप असतील तेव्हा, ट्यूबल ब्लॉक असतील तेव्हा, एंडोमेट्रियोसिस असताना, या सगळ्या गोष्टींमध्ये उत्तर बस्ती करता येतात. इव्हन मी तुम्हाला सांगतो, पुरुषांमध्ये उत्तर बस्तीचा अप्रतिम रिझल्ट येतो. ओके. एक केस तुम्हाला सांगतो. पुरुषांमध्ये एक पेशंट कॅनडाचा, मी सांगितलं ऑस्ट्रेलिया कॅनडा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आमच्याकडे ट्रीटमेंट घेऊ शकता. बरोबर. जनरली फॉरेनचे पेशंट नोव्हेंबर डिसेंबरमध्ये भारतामध्ये येतात भेटायला. तो एक प्रवासी दिन म्हटला जातो. हा पेशंट मला साधारणपणे 1 सप्टेंबरमध्ये त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की डॉक्टर, मिसेस आणि माझी दोघांची ट्रीटमेंट करायची आहे, दोघांना प्रॉब्लेम आहे, मिसेसचं पहिल्यांदा करूयात. म्हटलं हरकत नाही, दोघांचंही करता येईल. पुण्यात आल्यानंतर मला सांगा, आपण तुमचं पंचकर्म करून घेऊ. आपल्या हॉस्पिटलला राहून पंचकर्म करायची सोय आहे. पेशंटचा रिपोर्ट बघितला ना, 58 मिलियन काउंट, विच इज व्हेरी गुड. पण मोटिलिटी, हालचाल करण्याची क्षमता 0% होती. बरोबर. पेशंट भारतात आला, आमच्याकडे राहिला. मग आम्ही दिवस कमी असल्यामुळे 8 दिवसात सगळं पंचकर्म साधारणपणे बसवलं. मग ते करताना योगबस्ती सकाळी करून घ्यायचो, शिरोधारा संध्याकाळी करायचो. हे दोन्ही करताना शरीर शांत, मन शांत होत गेलं. पेशंट सुद्धा IT क्षेत्रातला होता.
ओके. उत्तरबस्ती शुक्र शोधन तेलाने केला. खरं हा उत्तरबस्ती रुटीनली कोणी करत नाही. आयुर्वेदाने सुश्रुताचार्यांनी वेगवेगळे गण म्हणजे 8 औषधांचे संच सांगितले. यात शुक्र शोधन म्हणजे शुक्रामधले दोष दूर करणारं 8 औषधं. मग त्या संचाचं एक तेल बनवून घेतलं, कारण बनवून घ्यायला लागतं. हे बाजारात मिळत नाही, बऱ्याच गोष्टी बाजारात कोणीही बनवत नाही. हे तेल बनवून त्याचा उत्तरबस्ती केला आणि पेशंटनी कॅनडाला जायच्या आधी एकदा रिपोर्ट केला. म्हणजे फक्त 10 दिवस झाले होते, मोटिलिटी 40% पर्यंत गेली. सो हे इतक्या फास्ट का झालं, तर उपचार योग्य प्रकारे, योग्य दिशेने, योग्य वेळी झाले होते. ओके. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेद उपचार श्री माऊली विश्व आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता 1885 निरंजन अपार्टमेंट, बाजीराव रोड, नातूबाग, सदाशिव पेठ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर. संपर्क 9112233636 तसेच 7083880320 आणि 02024451585. ईमेल smvayurveda@gmail.com. स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेद उपचार श्री माऊली विश्व आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता 1885 निरंजन अपार्टमेंट, बाजीराव रोड, नातूबाग, सदाशिव पेठ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर. संपर्क 9112233636 तसेच 7083880320 आणि 02024451585. ईमेल smvayurveda@gmail.com. तर प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विनेश नगरे सर. सर, आपण आतापर्यंत स्त्री वंध्यत्वाबद्दल डिस्कशन केलं, सगळी चर्चा केली. पुरुष वंध्यत्वामध्ये बऱ्याच वेळेला शुक्राणूंची संख्या कमी होणे हा एक खूप मेजर फॅक्टर असतो. तर या संदर्भात आयुर्वेदिक उपचार किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशा प्रकारे केली जाते? निश्चितपणे प्रतिभाताई, छान प्रश्न आहे. बेसिकली पुरुष वंध्यत्वावर खूप कमी फोकस केला जातो आणि स्त्री वंध्यत्वावर जास्त केला जातो. पण पुरुषांचे रिपोर्ट पहिल्यांदा करून घ्यावे. असाच एक रिपोर्ट घेऊन पेशंट आला होता, वय वर्ष 32, आयटी जॉब, पुन्हा आयटी जॉब. ऍक्च्युली सेमेन अनालिसिस केल्यानंतर फक्त ऑकेजनल मोटाईल स्पर्म दिसत होते, म्हणजे अगदी थोडे. मग काय करायचं, ह्यालाही देखील सांगितलं होतं की स्पर्म डोनर घेऊन IVF करा. पेशंटची प्रकृती बघितली तेव्हा असं लक्षात आलं की तीव्र पित्तप्रधान प्रकृती आहे आणि खूप उशिरापर्यंत काम करत बसतो. यूएसचे कॉल असतात, ते रात्री 1-2 पर्यंत चालतात. अतिउष्णतेला विरेचन करून घ्यावं आणि म्हणून पेशंटमध्ये विरेचन करून घेतलं. वातप्रकोप जास्त आहे म्हणून क्षीरबला तेल म्हणून एक तेल असतं, ते 101 आवर्ती म्हणजे 101 वेळा तेच तेल पुन्हा पुन्हा बनवतात. तेवढी पोटन्सी किंवा त्याची क्षमता वाढते. ते तेल रोज सकाळी 2 थेंब घ्यायला लावलं. त्याच्याबरोबर शुक्रजनन, हिरक रसायन, आता खरं म्हणजे रसायन पण करणं गरजेचं होतं. विरेचन केल्यानंतर शरीर शुद्धी झाल्यानंतर रसायन चिकित्सा ताबडतोब चालू केली आणि हिरक रसायन बरोबर शुक्रशोधन, शुक्रजनन वापरले. मागाशी आपण बोललो शुक्रशोधन नावाचा एक 8 औषध संच आहे, शुक्रजनन नावाचा 8 औषध संच आहे. देताना सोपं काम, जसं मागाशी मी सांगितलं, जेवणाच्या आधी एक वेगळा काळ असतो, त्यावेळेस अपान काळे शुक्र शोधन औषध दिलं आणि व्यानोदानकाली शुक्रजनन. 3 महिन्यात रिपोर्ट केला तर 38 मिलियन काउंट झाला होता. ऑकेजनल वरनं 38 मिलियन होणं ही गोष्ट सामान्य नाही. ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांना माहिती आहे, 2-2, 3-3 वर्ष ट्रीटमेंट चालते, अजिबात काउंट वाढत नाही. पण केवळ 3 महिन्यात योग्य दिशेने चिकित्सा केल्यामुळे पेशंटला रिझल्ट चांगले येऊन गेले. अगदीच. प्रेक्षक हो, इथे वेळ झालेली आहे आता थांबण्याची. वेळेअभावी आपल्याला थांबावं लागत आहे. सर, तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि आपल्या प्रेक्षकांच्या वतीने तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला वंध्यत्वाबद्दल खूप चांगली माहिती सांगितलेली आहे. बदललेली जीवनशैली, दिनचर्या फॉलो करून, त्याचप्रमाणे पंचकर्मचे उपचार करून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे वंध्यत्वावर मात करू शकता. प्रेक्षक हो, हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. इथे प्रत्येक भागामध्ये नवीन तज्ज्ञांसोबत आपण नवीन विषयावर डिस्कशन करत आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन तज्ज्ञांसोबत एका नवीन विषयावर. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद.
स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेद उपचार श्री माऊली विश्व आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता 1885 निरंजन अपार्टमेंट, बाजीराव रोड, नातूबाग, सदाशिव पेठ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर. संपर्क 911223 3636 तसेच 708388 0320 आणि 02024 451585. ईमेल smvayurveda@gmail.com.